दादा आज खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. आज बऱ्याच दिवसांनी सगळे जण एकत्र जेवायला होते. खूप छान वाटलं दादा. दादा दादा काय गेलं आली? दादा या घे. या काय? घराचे पेपर हत. या घर तुझाच हा दादा. माका माहित नाही मी तेव्हा कुठल्या गुरमीत होतय. इतक्या खालच्या पातळीत जाऊन वागले ना की तुका आणि उमाक दोघांका लय दुखवलंय मी. पण आता नाही. माका ना माझी चूक कळली आता आणि त्या सुधारण्याची संधी पण तू दिलीस ना माका. हा तेव्हा तेव्हा माझ्या मनावरचा या ओझा पण कमी कर ना. माका या कायक नको दादा. खूप एकटा एकटा वाटता. दादा ह्या पण घे आणि ह्या ओझा पण माझ्या खांद्यावरून जरा हलकं कर. कसा तुझ्या हाताखाली मका किती पण काम करूक लाव ता मी करेन. हवं तर नांगराक बैलाच्या जागी ना माका झुंपव ता माका चलात. पण ह्या हिशोब बिशोब ह्या काय माझा प्रांत नाही. अरे या काय चाललंय काय तुमच्या सगळ्यांचा? या जो घर आहे ना हा आपल्या सगळ्यांचा. हा कोणा एकट्याचा नाही. हा आणि फक्त घरच नाही, आपली शेतीवाडी, आपले सगळे व्यवसाय, जा काय गोतावळा आहे ना हा सगळ्यांचा. माका नाही जमणार, माका नाही जमणार असं म्हणून कसं चालेल? सगळ्यांनी थोडी थोडी जबाबदारी घेतली पाहिजे ना. काय निदान माका मदत म्हणून तरी सगळ्यांनी हातभार लावा. अरे दादा मदतीचा काय ता करू आम्ही सगळे तुझ्या सोबत कायम असाव. चला म्हणजे आता या विषयावरती कोणीही बोलायचं नाही, ठरला? बरं उमा, आपल्याला मुंबईला जायचं ना, त्याची तयारी करायला हवी. तू ऐनवेळी गडबड नको. काय उमाताई, आपण निशीला सासरी देण्यासाठी काहीतरी खाऊ करूयात का? तुम्ही सांगा ना मला, मी करते सगळं. आपण काय करूया ना, तिला जे जे आवडतं ते सगळं करूया. हा